नमस्ते, मी शरयू माने. घोडदौड मराठीची लेट ब्लूमर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला माहिती देणार आहे श्री सार्थ ज्ञानेश्वरी. ही माझ्या पंजोबांनी पुनर्लिखित केलेली ज्ञानेश्वरी आहे. आज जवळपास गोनी दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीची चर्चा असताना हे धाडस त्यांनी केलं होतं. प्रती खपतील की नाही, कोण विकत घेणार, हा प्रश्न अस्तित्वात होता तेव्हा. घरातले म्हणजे माझ्या आजोबांनी त्याला विरोध केला होता की तुम्ही जे हे लिहिताय ते कुठं खपवणार, कोण वाचणार, कारण ही ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये आहे. आणि त्यांनी ते धाडस करून, त्यांना दमा असताना त्यांनी धाडस करून ही ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्याची पहिली प्रत सांगायचं म्हणजे माझ्या आजोबांनी विक्री केली पहिल्या प्रतीची पुण्यामध्ये येऊन. दगडूशेठ हलवाईंनी ती विकत घेतली. आणि सांगायचं म्हणजे ह्याला अभिप्राय आहे प्रबोधनकार ठाकरेंचा. हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळी त्यांच्या ओळखी इतक्या होत्या, ती जवळची लोक होती त्यांच्या. आणि आज आम्हाला हे सांगावंसं वाटतं आवर्जून की एवढे सगळे लोक ओळखीचे असताना, एवढी सगळी प्रसिद्ध व्यक्ती माझ्या पंजोबांच्या अवतीभोवती, माझ्या आजोबांच्या अवतीभोवती असताना ही ज्ञानेश्वरी आज अशीच पडलेली आहे. म्हणजे त्याची चर्चाही नाही. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ही एक प्रत आहे अभ्यासासाठी, पण त्याची चर्चा अजूनही कुठं कोल्हापूरमध्ये जास्ती नाही आहे. म्हणून आम्ही त्या प्रती एका ठिकाणी देऊन टाकल्या कोल्हापूरमध्ये, जिथं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं सतत. तिथं या प्रती आहेत. जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथून. अन्यथा आम्ही ह्याच्या प्रती काढणार आहे आता, पण प्रकाशक चांगला मिळत नसल्यामुळे हे काम तसंच अर्धवट पडलेलं आहे. प्रकाशक चांगले मिळाल्यानंतर ह्या ज्ञानेश्वरीच्या आम्ही प्रती नक्की काढू. आणि त्या काढल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आधी सूचना देऊ की अशाची ज्ञानेश्वरी मार्केटमध्ये येत आहे. ज्यांना ज्ञानेश्वरीची पारायणाची आवड आहे, ज्यांना जे भक्तीच्या मार्गामधले आहेत, त्यांच्यासाठी ती सुवर्णसंधी असणार आहे. फक्त आम्हाला प्रकाशक चांगले हवे आहेत. तर हा व्हिडिओ जर पोहोचला जास्तीत जास्त तर प्रकाशकांनी संपर्क साधावा आमच्याशी. मी नंबर देत आहे. धन्यवाद.